हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी लवकर उठून पटापट कामं आवरली, रेडी झाले. बेबीचे 2 फंक्शन होते, त्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती. त्यामुळे आम्ही चाललो होतो शॉपिंग करण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ पाहून कळेलच नक्की कोणते फंक्शन असणार आहेत ते. बेबी आता 6 मंथचा झाला आहे, सो आता त्याला सॉलिड फूड स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी त्याचं अन्नप्राशन करायचं होतं आणि बोरनानसुद्धा त्याचं पहिलं होतं, सो त्याची पण शॉपिंग करायची होती. मला तिथं हलव्याचे दागिने नाही आवडले, मग त्यांच्याकडनं मी हे अन्नप्राशनचं घेतलं. बोरनांसाठी छानशी पतंग पाहिली आणि त्यानंतर स्वीट होममध्ये गेलो, कारण अन्नप्राशन करायचं म्हटल्यावरती छान छान पदार्थ तिथे ठेवलेच पाहिजेत. आम्ही प्रत्येक गोष्ट थोडी थोडी घेतली होती. स्वीटमध्ये नमकीन आणि कोल्ड्रिंक्स वगैरे पण घेतले होते. त्यानंतर बोरनांची पतंग राहिली होती. त्या शॉपमध्ये मला थोडीशी कॉस्टली वाटली, त्यामुळे मी तिथनं घेतली नाही. दुसऱ्या शॉपमध्ये गेले, तिथं घेतली. आणि त्या दुसऱ्या शॉपमध्ये मला अन्नप्राशनचं सुद्धा ते कमी रेटमध्ये होतं तिथे, बट ठीक आहे, चालतंच असं. त्यानंतर ती बोरनांची पतंग घेतली. छोटे छोटे पतंग होते, त्याचा एकच पॅक होता, सो तो एक घेतला. इथे अक्षयनी ह्या टॅगला का हायलाईट केलं असेल काय माहिती. त्यानंतर घेतलं सगळं आणि घरी आलो. छोट्या पतंग भेटल्या नव्हत्या, त्यामुळे दीदी म्हटल्या आपण कार्डबोर्ड शीटचंच बनवूयात. आणि माझा हा व्हिडिओ शर्विलने शूट केलेला आहे. बाजूला सर काय करतोयस? काय बनवतोयस? काय बनवतोयस? देऊ तुला? कशाला पाहिजे? कशासाठी पण ते? बेबी नको, तू मला काम वाढून ठेवशील. नाही भेटणार. नो. शर्विलची अशी मस्ती चालली होती, तोपर्यंत आम्ही पतंग रेडी केल्या. बनली? हो. वाव. त्यानंतर आम्ही अन्नप्राशनचं डेकोरेशन केलं. रिशू स्कूलवरनं आली आणि तिला पण ते हेल्प करायची होती आम्हाला, सो ती विचारत होती हे कुठं लावू ते कुठं लावू, तेच चालू होतं तिचं. ब्लॉग मध्ये टाकणार आहे. कोणतंच नको. कितने रुपए को है? 2 रुपए दे दो. पैसे कल लेके जाना. हाँ. ठीक है, ये थैंक यू. फ्री में दिया क्या ये? ले लो. थैंक यू, बाय. और खा लो. नाही, मुझे नाही पहनना है, मुझे नाही पहनना. अशीच मजा मस्ती करता करता आम्ही डेकोरेशन करत होतो. दोन्ही फंक्शन एकाच दिवशी करायचे होते. बेबीची मावशी, आजी, काकी आजी, नमू मावशी त्या पण येणार होत्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच बेबीचं सॉलिड फूड टेस्ट केल्यानंतरची रिॲक्शन काय होती ती. सो स्टे ट्यून. बाय.